नमस्कार मित्रांनो, मी गणेश पानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. TRTI, बार्टी, ARTI, सारथी, अमृत आणि महाज्योती यांच्याकडून स्कॉलरशिप योजनेसाठी फॉर्म भरून घेण्यात आलेले होते. मुदत जी आहे तर ती संपणार होती 23 ऑगस्टला, परंतु त्याची जी आहे तर ते मुदतवाढ झालेली आहे. याच्या संदर्भाचं नुकतंच परिपत्रक आलेलं आहे. बघा, जर मी आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था यांच्या वेबसाईटवर गेलो, म्हणजे TRTIच्या वेबसाईटवर गेलो, तर मला ही संपूर्ण माहिती मिळते. त्यांनी परिपत्रक पण दिलेले. परिपत्रक दाखवतो बघा, 21/8/2026 रोजी हे परिपत्रक आलेलं आहे. सर्वकष धोरणाच्या अनुषंगाने घेण्यात येणाऱ्या सामायिक चाळणी परीक्षा, जी आपली CET परीक्षा घेण्यात येणार आहे, करिता ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेस मुदतवाढ देण्याबाबत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. कारण की यावेळी काही नियमामध्ये बदल पण आहेत थोडेसे, त्याच्यामुळे नवीन मुदत कधीपर्यंत असणार आहे? नवीन मुदत असणार आहे 29 ऑगस्ट 2026 रात्री जवळपास 12 वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. आधी ही 23 पर्यंत होती, तुम्हाला आता 29 भेटलेलं आहे. बऱ्याच उमेदवारांचा उत्पन्नाचा दाखला नव्हता, काहींचं काही कागदपत्र नसतील, तर त्यांना आता संधी मिळालेली. तुम्ही कागदपत्र काढून घ्या, यावर्षी तुम्हाला चांगली संधी आहे. कारण की या वर्षी नियमांमध्ये काही बदल झालेले आहेत. उदाहरणार्थ, मेन जो मुख्य बदल झालेला आहे तो म्हणजे काय की 30 वय मर्यादा आहे. म्हणून जुने पोरं स्पर्धेत नाहीत. तुम्हाला जे काही 30 वर्ष वयोगटाच्या आतले उमेदवार असतील, तुमची स्पर्धा थोडी कमी झालेली. ते राहायचे, ते पोरांचा चांगला अभ्यास असायचा. आता तुमची स्पर्धा हे आहे म्हणून उत्पन्न दाखला वगैरे जे काय असेल ते करून घ्या. कारण की 8 लाखाच्या उत्पन्नाचा दाखला 25-26 असणं इथं गरजेचं आहे. आता हा जो नियम आहे हा कोणाकोणाला लागू आहे हे लक्षात घ्या. 29 ऑगस्ट पर्यंत कोण फॉर्म भरू शकतो? TRTI म्हणजे ST कॅटेगरीसाठी, बार्टी म्हणजे SC कॅटेगरीसाठी, सारथी म्हणजे मराठा समाजासाठी, अमृत आर्थिकदृष्ट्या दुर्बळ EWS आणि RT म्हणजे मातंग समाजासाठी जे आहे, तर ते या सर्वांसाठी जी काही स्कॉलरशिप योजना आहे त्यांची मुदतवाढ झालेली 29 ऑगस्ट पर्यंत. आता तुम्ही म्हणाल सर ते महाज्योती व NRT त्यांची पण मुदत वाढलेली आहे, परंतु त्यांची डेट वेगळी आहे. बघा, महाज्योती आणि NRT, महाज्योती तर्फे OBC आणि NRT मार्फत जे आहे NT SBC यांच्यासाठी जे आहेत तर ते लोकसेवा आयोग म्हणजे UPSC ची एक्झाम, राज्यसेवेची एक्झाम, इंजिनिअरिंगची एक्झाम, ग्रुप B ग्रुप C ची एक्झाम यांचं प्रशिक्षण सुरू आहे. सोबतच SBC समाजातील जो काही गोवारी समाज आहे त्याच्या संदर्भात, सोबत जो धनगर समाज आहे त्याच्यासाठी पण स्पेशल स्कीम यांनी यावेळी लॉन्च केलेली आहे. तर याच्या संदर्भात 23/8/2026 पर्यंतच मुदत होती, तर यांनी मात्र 26 पर्यंत मुदत वाढवलेली आहे. किती? 26 ऑगस्ट पर्यंत, हे लक्षात घ्या. आणि बाकीच्या सर्वकष धोरणानुसार त्यांना 29 ऑगस्ट. कन्फ्युज नका उमेदवारांनो, कारण की तुम्ही परत 29 ऑगस्टचे महाज्योतीचे कॅन्डिडेट असतील त्यांनी लक्षात घ्या, तुम्ही याच्यात बसतात तर तुमची डेट फक्त 26 पर्यंत, 29 पर्यंत नाही. सोबत त्यांनी असं सांगितलेलं की नंतर डेट वगैरे वाढवणार नाही, असं त्यांनी इथं स्पष्ट म्हटलेलं. बघा, यांनी पण इथं स्पष्ट सांगितलेले की त्यास कोणत्याही प्रकारची मुदतवाढ देण्यात येणार नाही, नंतर मुदतवाढ भेटणार नाही. म्हणून आजच सगळ्या गोष्टी व्यवस्थित पद्धतीने चेक करून, डॉक्युमेंट चेक करून घ्या. सगळे अर्ज आलेले आहेत. सोबत याची विविध अपडेट पण येत असते मित्रांनो. ते सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आपण एक गुगल फॉर्म दिलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये तसेच कमेंट मध्ये पण उपलब्ध करून देतो. तो गुगल फॉर्म भरून ठेवा, त्याच्यामध्ये तुमची माहिती टाकून ठेवा, कारण की भविष्यात ज्या काही अपडेट्स येतील त्या तुम्हाला डायरेक्टली मिळतील. हा गुगल फॉर्म तुम्हाला स्वच्छने भरायचा आहे, काही अनिवार्य नाही. अधिकृत माहिती TRTIच्या वेबसाईटवर पण तुम्हाला मिळणार आहे, तर त्याच्यामुळे टेन्शन नाही. परंतु ज्यांना भरायचं असेल तर ते नक्की भरू शकतात. लक्षात घ्या, विविध कोर्सेससाठी सध्या प्रशिक्षण जे आहे तर ते सुरू आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.